पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही आपली भूमिका या आधी देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलेली होती। आजही ते आपल्या या भूमिकेवर ठाम आहेत। दरम्यान ज्या नवीन जीआर वरून राज ठाकरे आक्रमक झालेत त्या जीआर मध्ये काय आहे हे पाहण्याआधी जुना जीआर काय होता ते देखील आपण पाहणार आहोत। तर जुना आणि नवा जीआर काय सांगतोय तर जुन्या जीआर मध्ये काय म्हटलं होतं, इयत्ता पहिली ते पाचवी साठी मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा अनिवार्य असेल, तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील। इयत्ता 6वी ते 10वी साठी भाषा धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल। तर जुन्या जीआर मध्ये काय म्हटलं ते तर आपण जाणून घेतलं, मात्र जुन्या जीआर मध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं होतं की इयत्ता पहिली ते 5वी साठी मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा अनिवार्य ही अनिवार्यच असेल। मग जेव्हा टीका झाली तेव्हा हा निर्णय मागे घेण्यात आला आणि आता या संदर्भातील नवीन जीआर जारी करण्यात आलेला आहे। तर या नवीन जीआर मध्ये आणि जुन्या जीआर मधला फरक अगदी थोडक्यात आपण समजून घेतोय। नवा जीआर काय म्हणतोय ते पाहूया। तर नवीन जीआर म्हणतोय इयत्ता पहिली ते 5वी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार। पर्यायी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मान्यता देखील मिळणार। मात्र हिंदी ऐवजी जी भाषा शिकायची असेल त्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छा असली पाहिजे सशर्त। या ठिकाणी काय नमूद केलेले ते आपण पाहूयात। तर दोन्ही जीआर जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर यातून एक मुद्दा आवर्जून लक्षात येतो की नवीन जीआर मध्ये शासनानं फक्त अनिवार्य हा शब्द गाळलाय आणि त्याऐवजी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येणार असल्याचं म्हटलंय। आणि जर तुम्हाला हिंदीला पर्याय हवा असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची इच्छा असणं गरजेचं आहे। यावरून एकच स्पष्ट होतंय की 20 विद्यार्थ्यांची जुळवाजुळव न झाल्यास तुमच्या पाल्याला हिंदी भाषाच शिकावी लागणार। मग जसं की राज ठाकरे म्हणतायत की इतर राज्यांमध्ये हिंदीची सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच का, यावर खलबत करण्यासाठी आज आपल्यासोबत याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा